नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चौथी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत शाइस्ता खानाची फजिती याविषयी अभ्यास केला होता, माहिती घेतली होती। आजच्या तासिकेला आपण चौथी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत पुरंदरचा तह यामध्ये मुरारबाजीचा पराक्रम आज शिकूया। पुरंदरचा तह व मुरारबाजीचा अतुलनीय पराक्रम आज आपण पाहणार आहोत। सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या मुद्द्यापासून, ज्याचं नाव आहे सुरतेवर छापा। आता सुरत या आधी आपल्याला हे बघायचं आहे की औरंगजेबानं काय केलं होतं, तर मराठ्यांच्या या स्वराज्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्रास द्यायला सुरुवात केली होती। मग शिवाजी महाराज यांनी काय ठरवलं की मुघलांची व्यापारी बाजारपेठ असणारी, मुघलांची मुख्य बाजारपेठ असणारी सुरत याच्यावर छापा घालायचं ठरवलं। काय केलं, सुरतेवर छापा घालायचं ठरवलं व भरपूर लूट करायची ठरवली। तसं त्यांनी करूनही दाखवलं। लक्षावधी रुपयांची लूट सुरतेवर छापा घालून शिवाजी महाराज यांनी मिळवली। जेव्हा ही बातमी औरंगजेबाला कळाली तेव्हा औरंगजेब अजूनच चिडला आणि चिडून त्यानं काय केलं, तर आपला जो सेनापती आहे त्या मिर्झा राजे जयसिंग, काय नाव घेतलं मी, मिर्झा राजे जयसिंग, त्याचबरोबर जो विश्वासू सरदार आहे दिलेर खान, या दोघांना शिवाजी महाराज यांच्यावर चालून पाठवलं। बघा, मिर्झा राजे जयसिंग आणि कोण, दिलेर खान, या दोघांना शिवाजी महाराजांकडे चालून पाठवलं। मराठ्यांचं स्वराज्य नष्ट करायचं, शिवाजी महाराजांना हरवायचं असा निश्चय करून औरंगजेबानं काय केलं, तर आपला सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार विश्वासू सरदार दिलेर खान यांना शिवाजी महाराज यांच्यावर चालून पाठवलं। ज्या वेळेस सुरतेवरचा छापा घालून शिवाजी महाराज आपल्या भागामध्ये येत आहेत, तोच त्यांना कर्नाटक प्रांतातून एक दुःखद बातमी समजली की शहाजी राजे हे शिकारीच्या प्रसंगी त्यांचं निधन झालं। ही बातमी त्यांना 1664 साली समजली। बघा, कर्नाटक प्रांतातून, कोणत्या प्रांतातून, कर्नाटक प्रांतातून त्यांना ही बातमी समजली। कर्नाटक प्रांतातून काय समजली की शिकारीच्या प्रसंगी शहाजी राजे यांचं निधन झालं। जेव्हा ही बातमी समजली तेव्हा शिवाजी महाराजांना दुःख झालं की आपल्या वडिलांचं आता निधन झालेलं आहे। परंतु दुःख होतच, परंतु त्याचबरोबर जर आपण विचार केला तर औरंगजेबाच्या रूपात एक मोठं संकट हे स्वराज्यावर येत होतं, हेही शिवाजी महाराज यांनी ओळखलं होतं। कारण मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हे दोघंही शूर असे सरदार होते, ते स्वराज्यावर चालून आलेले होते। मराठ्यांवर आता मोठं संकट आलेलं होतं, हे त्यांनी आता ओळखलेलं होतं। पुरंदरला मुघलांचा वेढा हा दुसऱ्या मुद्द्याअंतर्गत आपण बघणार आहोत। दिलेर खानानं काय केलं, तर पुरंदरला वेढा दिला, सर्वत्र सैनिक पसरवलं आपलं, आणि वेढा दिल्यानंतर बघा, जेव्हा पुरंदरला त्यांनी वेढा दिला, ते सैन्य तिथं होतं, तेव्हा त्या पुरंदर किल्ल्याचा जो किल्लेदार होता तो कोण होता, तर मुरारबाजी, काय नाव आहे त्याचं, मुरारबाजी। पुरंदरचा अतिशय जिद्दी आणि धाडसी असा किल्लेदार कोण होता, मुरारबाजी होता। आता या मुरारबाजी पराक्रम यामध्ये आपण मुद्द्यामध्ये पाहूया। जेव्हा दिलेर खानानं पुरंदरला वेढा दिला तेव्हा त्यानं तोफखान्यानं मुख्य माचीच तोडून पाडली। तेव्हा मुरारबाजी याने 500 मावळ्यांसह तो अक्षरशः मुघलांवर तुटून पडला। मुरारबाजीने 500च मावळे घेतले आणि मुघलांवर तो तुटून पडला। मुघलांवर तुटून पडताना अनेक मुघल सैनिक त्यांनी मारले आणि मुरारबाजीचं जेव्हा हे युद्ध चालू होतं, हे युद्ध दिलेर खान पाहत होता की कसा मुरारबाजी आपल्या सैन्याला नामोहरम करतोय, सहजतेनं आपलं सैन्य मारतोय। हे दिलेर खान घोड्यावर बसून, एका बाजूला बसून तो मुरारबाजीचा पराक्रम पाहत होता। मुरारबाजी सपासप वार करत मुघलांचं सैन्य नष्ट करत चालला होता। बरचसं मुघलांचं सैन्य आता मारलं गेलेलं होतं आणि घोड्यावर बसलेला दिलेर खान म्हणतो कसा की, मुरारबाजी तुम्ही खूप सुंदर लढताय, तुम्ही आमच्या बाजूला या, आम्ही तुम्हाला जहागिरी देऊ। म्हणजे दिलेर खानानं मुरारबाजीला आमिष दाखवलं की तुम्ही आमच्या बाजूला या। परंतु स्वराज्याचे सैनिक होते मुरारबाजी, ते हटले नाहीत। ते म्हटले, आम्ही तुमच्याकडे येणार नाही जहागिरीसाठी, आम्ही प्रामाणिक आहोत, शिवाजी महाराज यांच्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत, स्वराज्यासाठी आम्हाला आमचं बलिदान जरी करावं लागलं तरी आम्ही मागे पाहणार नाही,
आम्ही स्वराज्यातच राहू, अशा पद्धतीचे वाक्य टाकून मुरारबाजी आपली लढाई चालूच ठेवली होती. तेवढ्यात दिलेर खानानं घोड्यावर बसून बाण सोडला आणि तो बाण लागला मुरारबाजीला आणि तिथंच मुरारबाजी यांचा अंत झाला. मुरारबाजी यांच्या पराक्रमाने ती भूमी पावन झाली. मुरारबाजी यांच्या बलिदानामुळे स्वराज्यामध्ये बघा एक हिरा स्वराज्याने गमावलेला होता. जेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की मुरारबाजी यांचा अंत झालाय, तेव्हा शिवाजी महाराजांनी ओळखलं की किल्ले काय परत भरपूर आपण कमवू, परंतु आपली गेलेली माणसं आपण परत मिळवू शकत नाही. म्हणून काय करूया, तर आता आपण हे इथंच थांबूया. आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं की शक्ती आणि युक्ती आता थोडस आपण बाजूला ठेवूया आणि काय करूया, तर आपण तह करूया. तह याचा अर्थ काय, समजूत, की बाबा ठीक आहे आपण युद्ध थांबूया, तुमचं म्हणणं काय जाणून घेऊया आणि या दोघांमध्ये होणारा तह तो आता आपण मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत. पुरंदरचा तह. शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपली माणसं मारली जात आहेत, ठीक आहे, मग आपली माणसं मारली जात आहेत म्हटल्यानंतर किल्ले भरपूर कमवता येतील, परंतु विश्वासू आणि धाडसी जिद्दी माणसं आपल्याला गमवायची नाहीत. म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी पुरंदरचा तह करण्याचं ठरवलं. पुरंदरचा तह मिर्झा राजे जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये झाला. तह म्हणजे समजूत, आत्ताच म्हटलं. मग त्या तहामध्ये काय ठरवण्यात आलं, तर विद्यार्थी मित्रांनो तहामध्ये हे ठरवण्यात आलं की स्वराज्याने 23 किल्ले व बघा स्वराज्याने 23 किल्ले व 4 लक्ष होणांचा प्रदेश कोणाला द्यायचा, मुघलांना द्यायचा. आपण लिहूया इथं काय म्हटलं मी आता, 23 किल्ले व 4 लक्ष होणांचा प्रदेश कोणाला द्यायचा, मुघलांना द्यायचा. हे तहामध्ये ठरवण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो, आणि तसं करण्यातही आलं. आणि अशा प्रकारे हा पुरंदरचा तह करण्यात आला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुरंदरचा तह यामध्ये मुरारबाजीचा पराक्रम हा आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर पुरंदरचा तह यातल्या काही मुद्द्यांविषयी आपण चर्चा केली. आता एक लक्षात घ्या, आपला घटक जरी संपला असला तरी याच्यावर भरपूर प्रश्न तयार होऊ शकतात. मी नेहमी सांगतो स्पष्टीकरणात्मक विषयामध्ये प्रत्येक वाक्यावर हा आपला प्रश्न तयार होऊ शकतो. चला तर थोडीशी उजळणी घेऊया आणि उजळणीमधून प्रश्नांचा आढावा घेऊया. पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राच्या किंवा स्वराज्यामध्ये कुणी धुमाकूळ माजवलेला होता, तर स्वराज्यामध्ये कुणी धुमाकूळ माजवला होता, औरंगजेबाने. औरंगजेबाने कोणत्या विश्वासू सरदाराला किंवा सेनापतीला आणि सरदाराला पाठवलेलं होतं, तर मिर्झा राजे जयसिंग या सेनापतीला विश्वासू सरदार दिलेर खान याला शिवाजी महाराज यांच्यावर चालून पाठवलेलं होतं. शिवाजी महाराज यांना आपले वडील शहाजी राजे यांचं निधन झाले हे किती साली समजलं, 1664 साली. बर, जी बातमी आली ती कोणत्या प्रांतातून आली, कर्नाटक प्रांतातून आली. बर, निधन कसं झालं, तर शिकारीच्या प्रसंगी निधन झालं. अशा वाक्यांवर प्रश्न तयार होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही त्यांची उत्तरं लक्षात ठेवायची. तसंच आपल्याला पुढचा प्रश्न असा असू शकतो की पुरंदरचा किल्लेदार कोण आहे, तर पुरंदरचा किल्लेदार आहे मुरारबाजी. लक्षात ठेवा, पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी. पुरंदर हा अतिशय बळकट आणि मजबूत किल्ला होता, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला असाही प्रश्न विचारतील की पुरंदर किल्ल्याला जेव्हा वेढा दिला तेव्हा तिथं बलिदान कोणी दिलं, तर त्याचं पण उत्तर आपल्याला मुरारबाजी असं मिळणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आत्ताच आपण पुरंदरचा तह पाहिला, तर हा पुरंदरचा तह किती साली करण्यात आला, तर त्याचं उत्तर आहे 1665. लक्षात ठेवा, यावर 100% प्रश्न येईल की पुरंदरचा तह केव्हा करण्यात आला, 1665 साली. बरं, मुघलांची व्यापारी बाजारपेठ कोणती किंवा शिवाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी छापा घातला, कोणत्या ठिकाणी, सुरत. किंवा प्रश्न असा विचारतील की मुघलांची मुख्य व्यापारी बाजारपेठ कोणत्या ठिकाणी, तर ती सुरत या ठिकाणी. पुरंदरचा तह कोणाकोणात झाला, तर मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तह झाला, हे लक्षात ठेवायचं आहे. मुरारबाजीला बाण कोणी मारला, दिलेर खानाने मारला. या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. तसेच महत्वाचं की पुरंदरच्या तहामध्ये किती किल्ले द्यायचे ठरवले, तर लक्षात ठेवा 23 किल्ले. किती, 23 किल्ले. किती लक्ष होणांचा प्रदेश, तर 4 लक्ष होणांचा प्रदेश द्यायचं ठरवण्यात आलं. अशा प्रकारे जर आपण कोणतेही वाक्य घेतलं
तर त्या वाक्यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तयार होऊ शकतो। आता यावर आधारित तुम्हाला एक क्वेश्चन बँक टेस्ट स्वरूपात मिळेल की तुम्ही काळजीपूर्वक सोडवा, जेणेकरून या घटकाचा पाया तुम्हाला पक्का होण्यास मदत मिळणार आहे। याविषयी पुस्तकातून जर अधिक माहिती मिळाली तर ती जरूर मिळवा, ती वाचा, याचा अभ्यास करा, सराव करा। धन्यवाद।